माऊली महाराज एवढ्या उंच गायलं महाराज, एवढ्या उंच गायलं, पण ज्याला कळतं त्याला बरं आहे, ज्याला काय कळतं बरं. आता एवढ्या उंच गाऊ द्या भरत बुवा, तात्या महादेव बुवा, आता एवढ्या उंच गायलं तरी एखादं येडगळ उठतंय, त्याला गायनातला साबी कळत नाही आणि ते बी म्हणतोय नाही नाही जरा उच पाहिजे होतं. आता मरायची बारी आली महाराज, अजून किती उच न्यायचे गुरुजी. नवनाथ महाराज गोड मृदंग वाजवतात, सगळा महाराष्ट्र ऐकतोय, तरी एखादं येडगळ उठतंय, त्याला पकवाजातला दागिना कळत नाही आणि ते बी म्हणते नाही नाही जरा धुप्पन पाहिजे होतं. पकवाजातून धुपण्याचे आजन पकवाजातून पुढे धुप पकवाजातून निघन, पकवाजातून कसं निघन महाराज. स्वरा गायक वादकाचं आम्हाला कमी त्रास देतात का लोक, आम्हाला एवढे नाव ठेवतात महाराज, एवढे नाव ठेवतात. काल कीर्तनाला निघाल्याच्या नंतर आपल्या स्टेशन जवळ एक पोरग भेटलो महाराज. आता गावातलं म्हणलं होते का साधा असणार आहे का, मला महाराज का म्हणलं हो हो. कीर्तनाला चालला का म्हणलं हो. आणि कीर्तन तू होचे का म्हणलं हो मोचे बाबा चाललं कीर्तनाला. ते मला महाराज म्हणलं बोल ना, तू कीर्तनाला चालला म्हणलं हो. म्हणलं महाराज म्हणलं बोल. लोक चंद्रावर गेले म्हणलं मग, आणि तू धोत्रावच काय घेणं देणं का महाराज, काहीतरी घेणं देणं का. दादा एक वाक्य सांगतो अभंगात येतो ऐका. कसंही वागा समाज त्रास देणार, समाज नावं ठेवणार महाराज. कसंही वागा, पटण्याकरता उदाहरण सांगतो. लग्न करू जाता मन देहा मातला, न करिता झाला न पुसंग. कसंही वागा समाज त्रास देतो, समाज नाव ठेवतो. एखादा माणूस सारखा मंदिरात येऊ द्या दादा. आता आपली भजनी महाराज खरं पाहायला गेलं तर आमच्या भजनेसाठी एकदा जोरात टाळी वाजवा टाळी महाराज. एवढं सोपं नाही. 24 तास 12 महिने आमच्या गावामध्ये अभिमानानं सांगत असतो. 12ही महिने हरिपाठ आहे, 12ही महिने काकडा भजन आहे, 12ही महिने गात्यावरलं भजन आहे, आणि 12ही महिने कोणी मरो पाऊस वारा काहीही असो नगर प्रदक्षिणा निघते म्हणजे निघतेच. मी किद्दा जातो ते विचारू नका, म्हणजे धावपळ असते, रात्रीचा वेळ होतो आहे का नाही, पण आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. रोज आमचे ग्रामस्थ मंडळी काय अभिमानाची गोष्ट आहे. आणि एखादा मी हे तुम्हाला सांगत होतो, एखादा माणूस दादा सारखा मंदिरात आला, लोक म्हणतात घरी बसू देत नसतील. बरं एखाद्यानं मंदिरातच नाही येऊ द्या, लोक म्हणतात त्याला का मंदिर दिसतं काय. एखादा लय ताटमान करून चालू द्या, लोक म्हणतात गर्व आहे. बरं खाली मान करून चालू द्या, लोक म्हणतात मानवरी करायची लायकीच नाही. कसंही वागा समाज त्रास देतो, समाज नाव ठेवतो. महाराज म्हणले लोकांच्या नादीच लागू नका. ते जुने या जन भक्ती करा, म्हणे आता ऐका जे वचन, दोघा म्हणे आता ऐका जे वचन, दोघा म्हणे आता ऐका जे वचन, दोघा म्हणे आता ऐका जे वचन, म्हणे आता ऐका जे वचन, दोघा म्हणे आता ऐका जे असं, दोघा म्हणे आता ऐका जे वचन, दोघा म्हणे आता ऐका जे वचन, ते जुनिया जन विठ्ठला विठ्ठला. महाराज म्हणले लोकांचा त्याग करा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. महाराज म्हणले आज माझं भाग्य उदयाला आलं, माझ्या भाग्याचा उदय झाला. महाराज खरं सांगतो आपल्या गावात लयच अभिमान वाटतो मला. का अभिमान वाटतो महाराज, 4-4, 5-5 नामं सप्ताह गावामध्ये होतात. ही गोष्ट एवढी सोपी नाही बरं महाराज, एवढी गोष्ट सोपी नाही. गाव जे एवढं समृद्ध, एवढ्या समृद्धीने सर्वांचं जे व्यवस्थित चाललंय ना, हे नामचिंतनाची अन्नदानाची ताकद एवढी सोपी नाही. जाऊ द्या महाराज, विनोदाचा भाग सोडा, नाही येऊ द्या लोक कीर्तनाला. काही गावात शोकांती काही लोक खायला सुद्धा येणार महाराज, पण आमच्या गावचं तेवढं वैभव महाराज. तुम्ही कोणत्याही दखनात पंगत ठेवा, अन्नदान नाही संपलं तर सातून नाव बदलू महाराज आम्ही, आहे का नाही. आणि अन्नदानाची एवढी मोठी ताकद आहे दादा, एवढी मोठी ताकद आहे. अन्नदानाची एवढी मोठी ताकद आहे दादा, खरं सांगतो एवढी मोठी ताकद आहे. परमपूज्य आदरणीय गुरुवारे सर्वांचं श्रद्धास्थान मारोतराव महाराज दस्तापूरकर. मारोतराव महाराज तारीख घेत असताना विचारायची नाही गायक वादक कोणी, कोकेश्वरी साऊंड आहे का, नवनाथ महाराज वाजवायला आले का, मानधन किती देतात, अजिबात नाही, अजिबात नाही. पहिला शब्द असायचा महाराज त्यांचा, तू पात्र किती उठवशील ते सांग म्हणायचे महाराज. तू अन्नदान किती करशील, एवढं अन्नदानाला महत्त्व आहे. सर्वात श्रेष्ठ दान जर कोणचं असेल तर ते अन्नदान आहे. आणि आपल्या गावात एवढं अन्नदान होतंय ना महाराज, खरं सांगतो ते एकशी तर दिदल्या अन्न होय कोटी कुळीचे उदाहरण. हे जे माणसं एवढं वर्ष जगतात ना महाराज, अन्नदानाचा परिणाम आहे. अन्नदानी
दृढ आयुष्य अन्नदानाने काय होत असतं, माणसाचं आयुष्य वाढत असतं महाराज. अन्नदान केल्याच्या नंतर माणसाचं आयुष्य वाढत असतं. हे जे लोक लवकर मरतात ना महाराज, अन्नदानाचा परिणाम असतो. जीवनामध्ये अन्नदान कमी असलं ना लवकर माणूस जात असतं. अन्नदानाने माणसाचं आयुष्य वाढत असतं. फार सुंदर अन्नदान आपल्या गावामध्ये घडते. महाराज म्हणजे आज माझ्या भाग्याचा उदय झाला, मला संतांची भेट झाली, मला संतांचं दर्शन झालं. भाग्याचा उदय महाराज, संतांची भेट झाली म्हणता, संतांचे पाय मिळाले म्हणता. काय एवढं संतांच्या पायाजवळ? संत सांगताय संतांची भेट झाली, भाग्याचा उदय झाला, पटला आम्हाला. महाराज काय आहे संतांच्या पायाजवळ? महाराज म्हणले जगात जेवढं सुख आहे ते सगळं संतांच्या पायाजवळ आहे. सुख वसेची इकडं नाही वाढू द्या, इकडं आपल्या हातात आहे. विठाला विठाला. आणि काय एक असू, वादक असू, कीर्तनकार असू, कीर्तनात प्रामाणिकपणेच काम केलं पाहिजे महाराज. गुरुनाम गुरुवर्य आपल्या परिसराचे वैभव वैकुंठवासी साहेबराव दादा कोठाळकर दादा एक वाक्य कीर्तनात नेहमी सांगायचे. तात्या दादा म्हणायचे, गायक असू, वादक असू, कीर्तनकार असू, कीर्तनात इतकं इमानदारीनं काम करायचं, गावात खाल्लेलं गावातच जिरायला पाहिजे, बाहेर फाट्याव पोहे का खाणं होईनच. मग विठाला विठाला. जगात जेवढं सुख आहे ते सर्व संतांच्या पायाजवळ आहे. एवढंच नाही, जगात जेवढे तीर्थ आहेत ते सुद्धा संतांच्या पायाजवळ आहेत. तीर्थे पर्व काळ अवघे पाया पे सकळ. एवढं नाही, महाराज म्हणले जर एखादं तीर्थ दूषित झालं ते पावन होण्याकरता संतांच्या पायाजवळ येते. तीर्थे तया ठाया येते पुनीत व्हावया पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा. महाराज म्हणले सर्व तीर्थ सर्व पर्वकाळ संतांच्या पायाजवळ आहे. बरं पर्वकाळ 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 म्हणजे तरी काय? एक पर्वकाळ 60 वर्षानंतर येतो, त्याचं नाव आहे कपिलाषष्ठी. एक पर्वकाळ 12 वर्षानंतर येतो, त्याचं नाव आहे सिंहस्थ पर्वणी. हे पर्वकाळ तुम्हाला जरा जड जातील. व्यवहारातला सोपा पर्वकाळ सांगतो. एक पर्वकाळ 3 वर्षानंतर येतो. 3 वर्षानंतर सगळे संन्यासी आहेत का? बोला ना कोणचा? हा, अधिक मास म्हणा, पुरुषोत्तम मास म्हणा, धोंड्याचा महिना म्हणा, नका अंगठ्या करू जावायला, पण मोकळं बोला ना. मी का मागायलो का काय, काही चिंता नाही, मोकळं बोला. अधिक मास हे सुद्धा पर्वकाळ तुम्हाला जड जाईल. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने एक सर्वात मोठा पर्वकाळ सांगितला. सगळ्या पर्वकाराचा मुकुट म्हणजे हरिदिनी एकादशी. महाराज 15 दिवसा एक एकादशी कारे न करेशी. माता माऊली, लहान भाऊ समजा, मोठा भाऊ समजा, मुलगा समजा, नातू समजा, जीवनात आल्याच्या नंतर कोणचं व्रत करा किंवा करू नका, पण जीवनात आल्याच्या नंतर हरिदिनी एकादशी धरा. फार मोठा पर्व काळ आहे, फार मोठा पर्व काळ आहे महाराज. वाजवायचं तर जोरात वाजायचं आहे का नाही महाराज? आणि अर्जुन बाहेर टाळ्या जरा लेटच झाल्या महाराज. टाळ्या टायमालाच पाहिजेत महाराज. टाळ्या लेट झाल्या. का लेट झाल्या? एक जण पोलीस स्टेशनला गेलं. पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर म्हणला आपली तक्रार घ्या, FIR फाडा. ते म्हणले काय तक्रार आहे? काय नाही म्हणले, अमुक माणूस मला डुक्कर म्हणला. ठीक आहे म्हणले, डुक्कर म्हणला, कधी म्हणला, काय म्हणला? ते म्हणला 3 वर्ष झाले. ते म्हणला 3 वर्ष झालं डुक्कर म्हणला, तू आज काय FIR फाडायला आला? ते म्हणला मी आता डुक्करच पाहिलं नव्हतं म्हणून आज आलो. धन्यवाद. बाकीच्या पंक्ती तर चालूच आहेत आपल्या, हाय का नाही महाराज? म्हणजे टाळ्या लेट झाल्या एवढंच मला सांगायचं आहे. चला, हरिदिनी एकादशी 15 दिवसाला एक एकादशी येत असते. जीवनात आल्याच्या नंतर एकादशीचं व्रत करा. तसं पाहायला गेलं तर एकादशीचं व्रत 3 दिवसाचं आहे. दशमी व्रताचा आरंभ, दिंड्या कीर्तन करा समारंभू, तेने तो स्वयंभू संतोषी पाविल. दशमीलाच एकादशीचं व्रत सुरू होते, पण 3 दिवसाचं शक्य नाही. चोपदार कमीत कमी एके दिवसाचं. आणि जरा माफी मागतो, 12 दिवसात पोट जेवढं जाम होत नाही का तेवढे या 3 दिवसात नव्हता. दशमीला हे जेवायला बसलो रे बसलो, 4-5 भाकरी हाणल्या भाऊ. यायचा लयचा आग्रह दादा
लयच आग्रह. मला आता लोक कळत नव्हतं, पण मला अनुभव यायला आता महाराज लय आग्रह यायचा बापा बापा बापा. आणि त्यातली त्यात एकादशी दिवशी एखादी पुळी दुलडीत राहावा, मग तर तालच जातो महाराज. घ्या एवढी घ्या एवढी. ते म्हणतं नाही आता बस झालं, आता लय खाल्लंय. नाही नाही घ्या एवढी. उद्या एकादशी, उद्या का त्याला फाशी द्यायचंय का काय महाराज. एवढं खाते महाराज. बरं एकादशीला निरंकार राहतं का? एकादशीला आबा बाबा देवदास बाई एकादशीला एवढी व्यवस्था झाली, एवढी व्यवस्था झाली, एवढी व्यवस्था झाली. सहज आठवलं म्हणून सांगतो, भजन करा बिडाला बिडाला. महाराज एकादशीला एवढी व्यवस्था झाली. कल्याण बाबा गेले एकादशीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कीर्तन होतं. बरं आहे का बदलायचं? बरं आहे. नाव नवं आता नवं आहे महाराज, आहे का नाही? का बदलायचा? हा बदलला आता छत्रपती संभाजीनगर. बरं आहे ना का दुसरा घ्यायचा आहे? चांगला आहे. नंबर 1 आहे म्हणले महाराज. तुमच्या मनाव बाबा मार्गदर्शक किती चरण कामी आपलं. हो छत्रपती संभाजीनगर निघालोत कीर्तनाला. सिद्धांत लक्षात ठेवा, एकादशीची व्यवस्था कीर्तनाला निघालो. माऊलीच्या आशीर्वादानं आई वडिलाच्या पुण्याने गाडी झाली. गाडीत सोबत निघलो. आपले एखादा पोरगा सोबत घेतला महाराज. एक ड्रायव्हर घेतला. आम्ही परतुरून घेतला. बाहेर गेलो, गावातला संगीत असतो, परतुरून घेतला महाराज. परतून एक ड्रायव्हर सोबत घेतला महाराज. जालन्याच्या समोर गेलोत, बदनापूरपर्यंत गेलोत, करमाडपर्यंत गेलोत. बजाल गजाचं पुढे भरपूर लांब गेलोत, आहे का नाही? करमाडला गेल्याच्या नंतर ड्रायव्हरनं गाडी थांबवली. वैभव दादा गाडी थांबवल्याच्या नंतर तो म्हणला, महाराज लय भूक लागली, आता थोडाफार काही नाश्ता करतो, एखादा वडापाव समोसा काही खातो आणि समोरच्या प्रवासाला जाऊ. मामा त्याला म्हणलं, काय मूर्ख आहेस रे, आज एकादशी म्हणलं, येड्यासारखं करू नको, तुला गेल्या गेल्या फरळीचं खाऊ घालतो. ते मला, महाराज ती एकादश बिकादश आपल्याला काय नसते म्हणलं, येड्यासारखं करू नको, लोक तुला नाव ठेवतील, मी सोबत आणले म्हणून मला नाव ठेवतील, गेल्या गेल्या फरळीचं खाऊ घालतो, येड्यासारखं करू नको. ते म्हणलं, महाराज ते फरळीचं बिरळीचं आपल्याला जमणार नाही, ते हनुमान नगरातलं होतं, साधं नव्हतं. ते म्हणलं एखादी भाकर जमन, थोडंफार पिठलं जमन, पण ते आपल्याला फरळीचं जमणार नाही. म्हणलं दादा चल गाड्या, म्हणलं दादा येड्यासारखं करू नको, लोक लय नाव ठेवतील. ते म्हणलं, महाराज सांगायले भाकर का घालू मला गाडी झाडा. त्याच्याकडून आधी लागतात ते का साधे असतात का काय. म्हणलं दादा सांगतो भाकर. गावात गेलोत, कमिटीवाले 4-5 जण जवळ आले. जवळ आल्याच्या नंतर एक जण जरा ओळखीची होते. त्याला म्हणलं दादा, ते म्हणले महाराज एक काम करू, कीर्तनाला थोडासा वेळ आहे, आपण काय करू अगोदर फराळीचं करू आणि लगेच कीर्तनाला सुरुवात करू. त्यांना म्हणलं दादा ते ऐका ना, ते आमच्या ड्रायव्हरला जरा एकादश नाही, एखादी भाकर टाकतात. ते म्हणले, महाराज 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 एकादशीशी अन्न जे नर करीती बक्ष. म्हणलं प्रमाण सांगू नका, मला सगळे पाटेत. म्हणलं ते झाडावच गाडी घालतो म्हणाले, मारतोच म्हणाले, प्रमाण सांगूच नका, गपचिप एखादी भाकर टाका, 4 पैसे कमी टाका पाकिटात, पण भाकर टाका. म्हणलं महाराज. ते ना आपली एक भाकर टाकली, सुंदर पिठलं बनवलं. एकादशीची व्यवस्था सिद्धांत लक्षात ठेवा. आम्ही सगळे जेवायला बसलो. आप्पा महाराज होते, कल्याण बाबा होते ना, हो म्हणा होते महाराज, आम्ही सगळे होतो महाराज. बंडू तात्या होते, आमचे भरत महाराज होते, योगायोगाने कोकेश्वरी साऊंड सर्व्हिस होती, आमचे बाळूदाजी होते ते आहे का नाही, होते महाराज. आणि कोणच्या गावात गेले की आमचे बाळूदाजी म्हणजे गावकरीच असतात महाराज, काही चिंता करायची नाही. आमचे होते महाराज. सगळेजण फराळाला बसलोत. बसल्याच्या नंतर महाराज माझ्या बाजूला त्या ड्रायव्हरला बसवलं, त्याला एकट्याला कुठं बाजूला बसवलं. मग माझ्या बाजूला बसवल्याच्या नंतर त्याला एक भाकर वाढली, वरून गर्दीशी पिठलं टाकलं. आम्हाला पात्र वाढले. पात्र वाढल्याच्या नंतर आता ऐका, आता एकादशीची व्यवस्था, आता ऐका तात्या, आम्हाला एक 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 पदार्थ येत होते. काय काय आलं ऐका, ऐका माता मौली ऐका, काय काय आलं हे कसं ऐकायलेत पानं. कसं ध्यान देऊन, म्हणजे का फराळीला दुसरं काय वाढणार होतं, ते कडबा वाढणार आहेत का, कचरा वाढणार आहेत का, मका वाढणार, म्हणजे सगळे असे टव करूनच. बरं तरी ऐक, एकादशीची व्यवस्था ऐका. काय काय पदार्थ आले, अगोदर शाबून आला, लागोड शाबून, तिकड शाबून, शाबून वडी आले, बगर आली, गोड बगर आली, तिकड बगर आली, केळी आली, द्राक्ष आलं, ज्यूस आला, अंगूर आलं, लसी आली, बजाल वाढवायचं. आता भरपूर झालं महाराज, ऐका नाही. एवढे सुंदर सुंदर पदार्थ ताटात पाहिल्याच्या नंतर ते ड्रायव्हर एकदा त्याच्या ताटाकडे बघायले. आपा महाराज त्याच्या ताटात एकच भाकर आणि बेसन, आमच्या ताटात इतके पदार्थ, ते निश्चित ताटाकडे बघायले. त्याला करमच ना महाराज. ते मला, महाराज कान इकडं करा. म्हणलं काही अडचण असेल, हात घेत धुवाचा असेल, काही त्रास असेल, ते मला, महाराज लेच फराळीचं आहे तुम्हाला. म्हणलं तुला म्हणू लागलो एखादंच धर फराळीचं, काय काय मूर्ख आहेस म्हणलं तू. ते म्हणलं, महाराज आता म्हणू का एकादशी. म्हणलं चूर. मला एवढं सांगायचंय बाबा हो, हल्ली एकादशीची व्यवस्था भरपूर झाली. आपल्या मराठवाड्यात एक म्हणे, गाढवा आणि चरा, पण एकादश जीवनात आल्याच्या नंतर सर्वात मोठा पर्व काळ आहे. सगळे तीर्थ, सगळे पर्व काळ संतांच्या पायाजवळ आहेत. महाराज म्हणले माझं भाग्य उदयाला आलं, संतांची भेट झाली, संतांचं दर्शन झालं. ओ महाराज काय संत संत सांगतो, अहो संत आणि माणसं काय फरक आहे का. महाराज म्हणले संत माणसासारखे दिसतात, पण
वाजवा एकदा टाळी जोरात. वा वा. संत नवती जगा मानसाच्या सारिकी समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणून लिंगा. महाराज ऐका गड्या, संत जरी माणसासारखे दिसत असले ना तरी संत ते संत आणि माणूस तो माणूस. एक जण म्हणला महाराज संतांना हात आहेत, आम्हाला हात आहेत, संतांना पाय आहेत, आम्हाला पाय. महाराज म्हणले जरी सारखे दिसत असले तरी दोन्ही दिसते सारखे वर्म जाणे तो. बाबा अजून एक आपल्या मराठवाड्याचं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, जोपर्यंत संत महात्मे असतात ना तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. महाराज एकदा ते निघून गेले ना त्यांच्या नावानं किती उदो उदो करा. खरं सांगू का महाराज, खरं सांगू का, म्हणजे मी खोटं बोलतच नाही पण अजून खरं सांगतो. आपल्या परिसरामध्ये सगळ्यात आता जर श्रेष्ठ जर कोण असतील महाराज, आदरणीय सेवाधारी आमचे पोळू बाबा महाराज. काय जीवन आहे महाराज बाबांचं, सगळं जीवन बाबाने या परमार्थासाठी घातलं. काहीच नाही महाराज दुसरं, फक्त एकच महाराज, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. कोणी येऊ द्या, कुठं येऊ द्या, कधी भेटू द्या, बाबाचं नामस्मरण म्हणजे महाराज एवढी गोष्ट सोपी नाही. बाबा आहेत तोपर्यंत त्यांची किंमत करा गड्या. खरं सांगतो, आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. आणि आपलं काहीतरी भाग्य आहे, बाबा एवढे दिवस आपल्या गावामध्ये सहवास करतात. बाबांचा एक नवीन संकल्प आहे, आपल्या गणपती मंदिराच्या बाजूला श्रीकृष्ण मंदिराचा संकल्प आहे. बाबांची विनंती सांगा म्हणले महाराज, ज्याला जसं जमल तसं यथाशक्ती सर्वांनी त्याही मंदिराला त्या ठिकाणी सहकार्य करायचे. आणि मला वाटतं आपले मारुतीरायाच्या मंदिराच्या बाजूलाच मला वाटतं भोलेशंकराचं महादेवाचं मंदिर आहे, आपल्याला बांधायचं आहे. या दोन्ही मंदिराला बरोबर महाराज अजून एक मला आमच्या गावची कमाल वाटते. मला सांगायचं म्हणलं की आधी दडपण मलाच येते महाराज, कारण लोक म्हणतात कशाचं सांगायला हेच पुढे असते महाराज. एवढं अवघड झालंय भरत बाबा, पण आमच्या गावचं वैशिष्ट्य सांगतो महाराज. खरंच अभिमान आहे मला माझ्या गावचा. काय अभिमान आहे, अरे गावात सांगतो यात नवल नाही. महाराष्ट्रभर फिरताना सांगत असतो महाराज, ज्यावेळेस आमच्या मारुतीरायाचं बांधकाम करायचं ठरलं ना, ऐका ऐका ऐका, ज्यावेळेस मारुतीरायाचं बांधकाम करायचं ठरलं त्यावेळेस अनेक अडचणी आल्या. कोणी म्हणलं माणूसच मरतोय, कोणी म्हणलं असंच होतंय, कोणी म्हणलं तसंच होतंय महाराज. पण आमच्या कमिटीला द्यावे तेवढे धन्यवाद. एकदा त्या मारुतीरायाच्या कमिटीसाठी जोरात टाळी. जीवा उदार होऊन माणसं समोर आले, हो द्या म्हणले, काय व्हायचं जे होईल ते होईल म्हणले महाराज. बघून घेऊ. आमचे नाना असतील, संतोष नाना असतील, सर्वजण एवढे तळमळीने झटतात महाराज. एवढी गोष्ट सोपी नाही. मेलो तरी देवासाठी मरूत म्हणले, आपलं तरी नाव होईल म्हणले महाराज. पण मला एवढं सांगायचं आहे, गावचं का अभिमान सांगायचं आहे. ऐका ऐका, गावचा अभिमान का सांगायचा आहे. मंदिर ज्यावेळेस ठरलं त्यावेळेस सर्वात अगोदर पुढे बोलायला मी होतो बाबा. आणि ज्यावेळेस ठरलं त्यावेळेस मी सांगितलं, बाबा आपल्याला वरल्या सातूनला जसं मंदिर बांधलंय त्यांनी जवळपास 3-4 वर्षे पट्टी केली आपल्या मारुतीरायाच्या मंदिराची. महाराज आमच्या गावचा स्वाभिमान सांगतो, तुम्ही 3 वर्षे केली. पण महाराज आमच्या मारुतीरायाचं मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. सुरुवात झाल्याच्या नंतर असं ठरलं की जोपर्यंत मंदिर होत नाही तोपर्यंत पट्टी चालू राहू द्यायची. 4 वर्षे लागू, 5 वर्षे लागू, किती वर्षे लागू, पण माझ्या गावचा स्वाभिमान आहे. अरे एकाच वर्षामध्ये एवढी पट्टी झाली, एवढी पट्टी झाली, कोणच्यात आमच्या पूर्ण तालुक्यातही असं मंदिर नाही. एवढं मोठं मंदिर माझ्या गावानं उभा केलंय महाराज. आणि अजून स्वाभिमानाची गोष्ट म्हणजे यातला एकही रुपये बाहेर गावचा नाही. ही अभिमानाची गोष्ट आहे, एवढी सोपी गोष्ट नाही. एवढं दातृत्व भावना आमच्या गावची आहे. तरी सुद्धा जसं जमल तसं यथाशक्ती त्याही मंदिराची मला वाटतं काही बाकी राहिलेले बाकी जमा करून घ्या. थोडंसं काम राहिलेलं आहे. आपल्याला न भूतो न भविष्यती आपल्या तालुक्यात एवढा कार्यक्रम करायचा आहे. विडाला विडाला माता माऊल्याचा लय मोठा सहभाग आहे महाराज. त्याच्यात माता माऊल्याचा लय मोठा सहभाग आहे. गेल्या वर्षी आमचे अनिल महाराज पाटील बार्शीकर बाबाने काल्याचे कीर्तन सहज महाराज. काय कोणचा महात्मा कधी काय बोलणं त्यांच्या मुखातून कधी काय जाईल सांगता येत नाही महाराज. नारदाच्या गादीवरती व्यासपीठावरती खोटं बोलत नाही. सगळ्याची भावना होती. एक तर योगेश महाराज नाही तर चंद्रकांत महाराज, दोघांपैकी कोणतरी सांगितलं असेल. पण महाराज या नारदाच्या गादीवरून सांगतो, एकही शब्द आम्ही बाबाला मंदिराच्या बाबतीत बोललेलो नव्हतो. बाबांनी स्वतः संकल्प मांडला. सगळ्या लाडक्या बहिणी हुलिल्या महाराज. सगळ्या लाडक्या बहिणी म्हणले ज्यांना ज्यांना हप्ते पडलेले आहेत कमीत कमी 3-3 हप्ते जमा करा. महाराज कळशेला लेकीची देणगी असते. अहो लेकीचं सोडा, आमच्या माता माऊल्या एवढ्या तयार झाल्या. त्या दिवशी मला वाटते 200 का काहीतरी नावं आले होते. त्याच्यातले 1-2 लाख जमाई झालेत. मला एवढं सांगायचं राहिलेल्या माता माऊल्या हो, अजूनही हप्ते पडायलेत ना. तुम्ही नाराज काय यंदाचा राहिलाय का? काही चिंता करू नका. मोदी आपला चांगला मित्र आहे, मी नक्की फोन करीन. एकनाथ शिंदे तर आपले जवळचेच आहेत, काही चिंता करू नका. त्याला सांगतो हे हप्ता पडून जाईल. फक्त तेवढं राहिलेलं. आणि जरा बोलूच का, जेने नावं दिले आणि जेने जमा नाही का केली त्याची केवायसी होणं पडणार नाहीत. शब्द आहे आपला विठाला. मारुतीरायाच्या मंदिरात
देवाचं काम असेल, माझ्या भगवान शंकराच्या मंदिराचं काम असेल, कृष्ण मंदिर असेल, लगेच गावातलाही सप्ताह आलाय. लोकांना तरी काय म्हणावं महाराज, ऐका नाही. लगेच 7 तारखेला गावातला सप्ताह आहे, तरी सुद्धा सर्वजण एवढं सहकार्य करतात. चला विषय लांब जाईल. महाराज म्हणले संत नवती जगा माणसाच्या सारिकी. महाराज म्हणले बाबा संत जरी माणसासारखे दिसत असले, दोन्ही दिसते सारिकी. वर्म जाणे तो बारकी. माझं भाग्य उद्या आलं, संतांची भेट झाली, संतांचं दर्शन झालं, वेळ संपत आली. महाराज भेट झाल्याच्या नंतर तुम्ही काय केलं? अभंगाचं दुसरं भले भले टाले वा जे भो अमोल महाराजाला वाटत असं हे तर विदेशातले येत म्हणले, रोज याले शेतक करायला येत. आपण तर रोज संघ येत म्हणले, आपलं तर होम ग्राउंडच म्हणले, हाय का नाही महाराज? वा वा वा, काय गोड चाल गायली. येतो या नुटू माता मरणा वाचुनी सर्वता. महाराज म्हणले जोपर्यंत मरण येत नाही ना, तोपर्यंत मस्तक संतांच्या पायाजवळचं उचलणार नाही. बाबा या मस्तकाला साधं समजू नका. ज्यावेळेस आईच्या पोटामध्ये गर्भ तयार होतो ना, त्यावेळेस सर्वात अगोदर तयार होणारे मस्तक महाराज मस्तक. या मस्तकाची धन्यता संतांच्या पायाजवळ आहे, देवाच्या पायाजवळ आहे. म्हणून महाराज म्हणले येतो न्या नुटू माता मरणा वाचुनी सर्वता. काय उपकार आहे देवाचे, काय सुंदर मस्तक बनवले बघा महाराज. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन. देवाचे उपकार आहेत आपल्यावरती. काय मस्तक देवाच्या पायाजवळ ठेवायचं, काय मस्तक संतांच्या पायाजवळ ठेवायचं. देवाचा सगळ्यात मोठा उपकार, आजपर्यंत आपण जिवंत आहोत, हे सगळ्यात मोठा उपकार आहे महाराज देवाचा. कर्वे झाले आजीवरी नाही वाचवणे आलो येतवरी उरले ते हरे तुम्हा समर्पण. महाराज जीवनात समर्पणाला फार किंमत आहे. जरा माफी मागू, काही माणसं सरपणाला अर्पण होते समर्पण, पण त्याला समर्पणच कळत नाही. जीवनात समर्पण असलं पाहिजे. राहिलेलं आयुष्य भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये घाला. अरे थोडा तरी काळ भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. उपकारे देवाचे येतून या नुटू माता मरणा वाचून सर्वता. प्रतिज्ञा केली, पण लक्षात आलं अरे त्या मनाला विचारात घ्यायचं राय. महाराज म्हणले होई बळकट माझ्या मना तू रे धीट. चौथं म्हणा महाराज म्हणले हे म्हणा तू धीट हो, तू बळकट हो. चांगल्या गोष्टीमध्ये माणसानं धीट झालं पाहिजे. धीट झाल्याचा एकच फायदा सांगतो, पूर्ण विराम देतो. भजन करा विडाला विडाला.
धीड झालं पाहिजे. ऐका, चांगल्या गोष्टीत माणसानं धीड झालं पाहिजे. परमार्थिक क्षेत्रात धीड झालं पाहिजे. चांगल्या गोष्टीत धीड झाल्याचा फायदा. हे नवीन पोरं लक्ष द्या. परमार्थिक क्षेत्रामध्ये आलात ना, चांगल्या गोष्टीत माणसानं धीड झालं पाहिजे. हे नवीन पोरं परमार्थाला लागल्याच्या नंतर लय लाजतात महाराज. नवीन माळ घातल्याच्या नंतर लाज वाटते, ते असं वरचं बटन लावतात. मी स्पष्ट सांगतो, ज्याला लाज वाटते त्यानं माळच घालायची नाही. माळ घाला म्हणतात का मिरवा म्हणतात? कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. जशा हातातील अंगठ्या, गळ्यातील साकळ्या घालतोत का मिरवितोत? उगच मिरवितोत ना. तसं भूषणे वारकरी संप्रदायाचं सांगू का दादा, या भूषणाची एवढी मोठी ताकद आहे. अरे जगातला किती मोठा अंकर असू द्या, या ठिकाणी झुकल्याशिवाय राहत नाही. आज लोक आमचं एवढं उदो करतात, महाराष्ट्रभर फिरण्याचं योग येतो. ही आमची ताकद नाही. माझं काही एवढं वय का? माझी काही एवढी साधना आहे का? ही माझी ताकद नाही दादा, या भूषणाची ताकद आहे. या तुळशीच्या माळेची ताकद आहे. खरं सांगू का महाराज, या तुळशीच्या माळेची एवढी मोठी ताकद आहे, एवढी मोठी ताकद आहे. आणि महाराज या धोत्राची तर एवढी मोठी किंमत आहे. हा पाट्या खोटं बोलत नाही. 12वी झालं तसं कॉलेजला सुद्धा धोत्रावाची BA कंप्लीट धोत्राव केले. सगळे गावातलेला माहिती. पट्या चतुर्भुज धोत्राव झालाय. नसल कळत लग्न धोत्राव केले. भूषणे वारकरी संप्रदायाचं काय महाराज, कॉलेजला गेल्याच्या नंतर काही पोरं असे बघायचे जस काही एखादा आतंकवादी चालाय. मी का कोणाचा खून करून जाचो का काय महाराज. लय पोरं विचित्र. सचिनराव एक माझा मित्र भेटल्याच्या नंतर मला महाराज या वया धोतर घालणं, नेहरू घालणं शोभत नाही. म्हणलं बरोबर आहे. मग ते मला महाराज चांगले शिकले असते, 25-25 हजार पगार कमवला असता. मला जरा नर्वस वाटलं, जरा वाईट वाटलं महाराज. पण त्याला उत्तर दिलं म्हणलं ऐक, आई वडिलांच्या आशीर्वादाने, गुरुवारांच्या आशीर्वादाने, ज्ञानोबा तुकोबांच्या पुण्याने रोज एका गावामध्ये जाण्याचा योग येतो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर कमीत कमी 500, 1000, 10,000, 20,000 माणसं समोर बसलेले असतात. आणि त्या माणसापैकी कमीत कमी 5-50 माणसं तरी असे असतात की ती महिन्याला 5,000 रुपयापासून 5 लाखापर्यंत पगार कमवणारे असतात. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर सगळेजण येऊन या नारदाच्या गादीवरती नतमस्तक होतात. ही ताकद वारकरी संप्रदायाची आहे. ही ताकद या भूषणाची आहे. म्हणून महाराज म्हणले, चांगल्या गोष्टीत माणसानं धीड झालं पाहिजे. धीड झाल्याचा 2 फायदे सांगतो, सेवेला पूर्णविराम देतो. पूर्वी आपला स्वराचा काय मेळ नव्हता दादा. आपला स्वराचा काय मेळ नव्हता भरत बुवा. आता लागतोय असं काही नाही, पण सगळे म्हणतात बरं आहे महाराज. पण आपला मेळ नव्हता. पण आऊ येऊ देत नव्हतो. आले असा विना घ्यायचा. बापू दीड झाल्याचा फायदा नाता महाराज. विना घेतल्याच्या नंतर माऊली बाबा विना वाजवायचा. त्याला म्हणायचं टाका थाप. ते थाप टाकायचे, बारीक चाट द्यायचे. त्याला म्हणायचं थोडा कमी. बरोबर असलं तरी म्हणायचं थोडा कमी. बळदाची ते मग आता महाराजाचं वजन, महाराज असं वजनदार म्हणल्यावर ते उभाच करावं लागायचं आहे का नाही. इकडे बघू नका, एअरबॅग चांगल्या गाडीला असतात, टमटमला नसतात महाराज. उभा केल्याच्या नंतर मग ते एकूण एक ठोका आणि ते एक ठोका आणि एवगट वर कर, ते एवगट खाली कर. मग एखादा असा तज्ञ असायचा आमच्या तात्यासारखा, भरत महाराजासारखा, माऊली महाराजासारखा. ते म्हणायचे बस जमलो आणि अशाचा फायदा आहे, धीड झाल्याचा फायदा आहे. चांगल्या गोष्टीत माणसानं धीड झालं पाहिजे. धीड झाल्याचा शेवटचा फायदा सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. धीड झाल्याचा शेवटचा फायदा 10 मिनिटं आमच्या जरा तरुण मंडळी करता घेतो. 10 मिनिटं महाराज, जरा तरुणांची इच्छा आहे महाराज. 10 मिनिटं तरुण मंडळीसाठी घेतो. धीड झाल्याचा शेवटचा फायदा. कल्याण बाबा, गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये एवढी मोठी लग्नसराई होती, एवढी मोठी लग्नसराई होती. एके दिवशी 10, 15 लग्न. कोणच्या लग्नाला जावं महाराज, जाणं होत नव्हतं. लग्नाला निघाल्याच्या नंतर फार मोठी तारीख होती. गावात एको माणूस नाही. तुम्ही म्हणता एवढं मोठं गाव आणि एको माणूस नाही. नसते कीर्तनात महाराज. मंदिराजवळ आलो. मंदिराजवळच घरी माहिती आहे सगळ्याला. मंदिराजवळ आल्याच्या नंतर एक पोरगं तिथं बसलेलं होतं. त्याचं नाव होतं इपितर. बरं आहे का बदलायचं? बरं आहे ना महाराज. त्याचं नाव इपितर नव्हतं, त्याचं कामच असं होतं. त्याचं नावच इपितर पडलं होतं. काही माणसाचं नाव त्यांच्या कामावून पडत असतं महाराज. त्याचं नाव इपितर होतं. इपितरला म्हणलं चल ना माझ्यासोबत लग्नाला. चलो महाराज म्हणला, मी तरी काय करणार घरी बसून, चला मी तुमच्यासोबत लग्नाला येतो. आम्ही दोघं जरा लग्नाला गेलो. धीड झाल्याचा फायदा, शेवटचा दृष्टांत. लग्नाला गेलोत महाराज. लग्नाला गेल्याच्या नंतर वरबापाने एवढं स्वागत केलं. वा 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 वा, या महाराज, आकात महाराज आले, योगेश महाराज आले, आनंद वाटला, या महाराज, बसा महाराज. मला शंका आली, ज्या अर्थी एवढं स्वागत होते त्या अर्थी नक्की काहीतरी अडचण. आमचे चौबदार त्या लग्नाला होते ना हो म्हणा होते. चौबदार लग्नाला होती. चौबदाराला म्हणलं नेमकी अडचण काय. चौबदार म्हणले ह्या लग्नाला देवबापाच आले नाही, हे लग्न तुम्हालाच लावायचंय. मला तर घामच फुटला. मला घाम फुटण्याचं कारण एकच, मला मंगलाष्टक येते. 3 तुम्ही लहानपणापासून पाहतात महाराज. लहानपणीपासून म्हणतो गंगा सिंधू, राजा भीमक आणि स्वस्ती श्री 2 आणायचे कुठून, 3च मंगलाष्टक येतात. मला तर घामच फुटला. तो रक्ती इपितर गेलं बी. त्यानं आंतरपाठ घेतला. कुकिशीर सिस्टीम होती. बाळूभाऊ लखन भाऊ ओळखीचे होते. त्यानं आंतरपाठ धरला, माईक घेतलं आणि मला म्हणला महाराज चल होय तिकून. आता मला काळजी महाराज.
ते नेमकं मराठी गाणं म्हणतंय का हिंदी गाणं म्हणतंय. बरं महाराज म्हणलं आपण संघ आणले म्हणलं लोक याला हाणायची, मी सोबत आणले म्हणून मला हाणायची. होई बळकट माझ्या मनातून येते ढीट झाल्याचा फायदा काय करो बाबा. विनोदाची कथा गोडवाटी ऐका. मंगलाष्टकाला सुरुवात झाली. पांढरीतींचा सूर होता, आवाज जरा बसलेला होता. पहिलं मंगलाष्टक जरा खर्जातच म्हणलं सावधान स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं. झोपलेली याचे पडत आहे का नाही. त्याला वाटायचं एखाद्याचं जमलं का काय. आणि महाराज कोरोनापासून कळत ना बाबा कधी लग्न व्हायलेत. आणि खरंच सांगू का हे पोरं याच्यातच खुशी आहेत. येईना निष्ठे मंगलाष्टक ऐकले तरी यायला बरं वाटायले. यायला माहिती आपल्या लग्नात काय ऐकायला भेटायचं. वान लय अवघड झाले बाबा, लय अवघड झाले बापू. कोणच्या गावात जाऊ द्या 10-5 उमेदवार आमच्या संघच आहेत. महाराज राहू द्या लक्ष, आम्ही का लगीन मास्टर येत का काय. अरे लयच अवघड झाले बाबा, लयच अवघड झाले. आता तरी बरं. काली एक जण मला म्हणलं महाराज आमच्या गावात 35 पोरं आहेत. म्हणलं तुझ्या गावात 35 आहेत, माझ्या गल्लीत 40 आहेत म्हणलं महाराज. अरे लय अवघड झाले महाराज, लय अवघड. एवढं सोपं नाही महाराज, आता लग्नाचं एवढं सोपं नाही, लय अवघड झाले महाराज. खरं सांगतो लय लोकांच्या अपेक्षा वाढल्या. जरा माफी मागतो महाराज. अरे ज्याच्याकडे अर्धा एकर त्याला वाटतं 5-25 एकर पाहिजे, त्याला वाटते पोरगा नोकरीला पाहिजे. जरा माफी मागून एक वाक्य बोलतो, अरे आपली मुलगी सुखरूप राहावी, आपली मुलगी सुखात नांदावी असं जर वाटत असेल तर आपली मुलगी एका शेतकऱ्याच्या मुलाला द्या. महाराज ती सुखात राहिल्याशिवाय राहणार नाही हो. आणि जर तुम्हाला सुखात ठेवायची नसेल, प्रकरण पाहिलोत महाराज आपण आताचे, हे प्रकरण न सांगितलेले बरे. अरे काय त्या शेतकऱ्याच्या मुलाचं पाप येऊ. शेतकऱ्याचा मुलगा म्हणलं की लोक पोरगी नाही म्हणाले महाराज. काय त्या शेतकऱ्याच्या मुलानं पाप केला असेल, चला विषय लांबत जाईल. पण महाराज पहिलं मंगलाष्टक झालं, हे पोरं खुश आहेत महाराज. आता तरी बरं आहे, पोरं लई बरं आहे. 5 वर्ष थांबा, 5 वर्ष अजून 5 वर्षानंतर गावागावात पाठीच लागणार. सातोना ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आणि खाली अशी मोठी ओळ असणार, या आमच्या गावात मुंजे मिळतील वयाचे 8. लयच अवघड झालंय महाराज, लयच अवघड झालंय. पहिलं मंगलाष्टक झालं, दुसऱ्या मंगलाष्टकाला सुरुवात केली. सावधान राजा मग रुक्मिणी सनयनी. 2 मंगलाष्टक झाले. तिसऱ्या मंगलाष्टकाला सुरुवात केली. सावधान गंगा सिंधू सरस्वती यमुना. 3 मंगलाष्टक संपली. मी आपलं धोत्राच्या आच्या खोच्या खाऊन सावध पळून झाला बाबा. आता ते इपिताराची बारी म्हणलं ते मराठी गाणं म्हणते का हिंदी गाणं म्हणते. महाराज त्यानं मंगलाष्टकाला सुरुवात केली. 1.5 झाल्याचा फायदा. त्यानं मंगलाष्टक म्हणलं म्हणू का दादा, म्हणू का, म्हणू ना त्यानं मंगलाष्टक सुरू केलं महाराज. ऐका 1.5 झाल्याचा फायदा. त्यानं मंगलाष्टक सावधान अरे झालं ना मंगलाष्टक. शेवटचं मंगलाष्टक सुरू केलं. सावधान आणि बरेच गायक आमचे अमोल भाऊ आणि असे असा स्वर मिसळीत येत वाटतंय लय पाट आहे. आरणीच स्वर मिसळायले रे. विठाला विठाला. लग्न लागल्याच्या नंतर वरबाप आले. वरबापान 2 नारळ आणले, 2 पॉकेट आणले. दादा खरंच सांगतो नारदाच्या का देव खोटं बोलत नाही. मी लग्नात काहीच घेत नाही दादा, आणि द्यायला सोडित नाही. तिने 2 नारळ आणले, 2 पॉकेट आणले. मला नारळ दिलं, इपितराला नारळ दिलं. गावाच्या बाहेर आलो. गावाच्या बाहेर आल्याच्या नंतर नवनाथ दादा मला करमच नव्हतं. म्हणलं मला नारळ दिलं, इपितराला नारळ दिले, इपितराला नेमकी दिले किती, मला करमच नव्हतं. म्हणलं इपितरा तुला नारळ दिले. हो म्हणला महाराज तुमचा आशीर्वाद आमचा. हा म्हणलं बरं. हे जरा बघ बरं तुझ्या नारळात किती आहेत. महाराज त्यानं त्याचं पाकिट उघडलं. त्याच्या पाकिटात होते 700 बजाली वाढवायची. बजाली भरपूर झाले आहे का नाही. मी अंदाज लावला दत्ता महाराज ज्या अर्थी त्याला 700 त्या अर्थी मला किमान 1000. काय अंदाज पक्का आहे तुमचा महाराज. 1000 तरी आहे का नाही, कमीत कमी 1000 तरी. माझं दुर्दैव एवढं, मी माझं पाकिट उघडलं, माझ्या पाकिटात 300. सचिनराव मला करमच ना. पांढरी 3 एवढ्या उच आणि 300 मला करमच ना बाबा. वर बाप्पा म्हणलं हे पितारा
नारळाची खटला बदली झाली का काय रे? होती गडबडीत महाराज, कधी कधी होती गडबडीत, लयदा होती महाराज. झालती तात्याची ना आमची एकदा, पण दिलतं माझी मला महाराज, दिलतं तात्यानं. तसं लांब गेलं त्याच जास्त असतं, पण परिसरात बरं आहे म्हणली महाराज ते. हो मग ते पितराला म्हणलं, पितरा नारळाची खटला बदली झाली का काय रे? नाही नाही म्हणला महाराज, बरोबर आहे म्हणला, आपलं याच्यावर नाव आहे हरिभक्त परायण पितर महाराज. त्याच्या पुढं नादी लागता, पण मला करमच न महाराज. वर बापाला फोन केला, मला वर बाप काय सुंदर लग्न लागलं. हो म्हणले महाराज तुम्ही आले आनंद. मला वर बाप मंडप चांगला होता. हो म्हणले ते 10-15 वर्षापासून ते कोकेश्वरीचे पोरं आहेत म्हणले, नंबर 1 लावतात म्हणले, लय लहान आले होते, आता त्याचे लहान आले झालेत, नंबर 1 आहेत म्हणले, पण पोरं नंबर 1 आहेत म्हणले, आमचे बाळूभाऊ आहेत, लखनभाऊ शिष्टीमाले आहेत म्हणले, नंबर 1 आहेत म्हणलं. बरं आचार्य नंबर 1 होता. हो म्हणले ते गावातलेच वस्तात आहेत म्हणले, सचिन वस्तात, नाद नाही करायचा, बट्या म्हणू नका, शिऱ्या म्हणू नका, क्वाई म्हणू नका, मसाला भात बुंदीत लोक हात पुसूच हाणतात म्हणले, नंबर 1च बनितात म्हणलं. ठीक आहे, वस्ताद गावातले होते म्हणलं. वर बाप आता मुद्देवालं म्हणलं, वर बाप तुम्ही आम्हाला नारळ दिले, पॉकेट दिले? हो म्हणले महाराज. ते नारळाची खदला बदली झाली का काय? नाही म्हणले महाराज बरोबर. नाही म्हणलो त्याला 700 मला 300. हो म्हणले महाराज बरोबर आहे, 1.5 झाल्याचा फायदा होई बळकट, माझ्या मनात उरजित सिद्धांतावर या. त्याला म्हणलं असं का केलं? तिनं सांगितलं महाराज तुम्ही मंगलाष्टक म्हणले, तेनं मंगलाष्टक म्हणले, पण तेनं किती गोड मंगलाष्टक म्हणले. घ्या आता विडाला विडाला. कशाचा फायदा आहे? 1.5 झाल्याचा फायदा आहे. महाराज म्हणले चांगल्या गोष्टीत माणसानं 1.5 झालं पाहिजे, 1.5 झालं पाहिजे. कसं 1.5 व्हायचं महाराज? 1 मेंढपाळ शेळ्या चालण्याकरता निघाला. शेळ्या चालण्याकरता निघाल्याच्या नंतर महाराज एक शेळी आपली ते हुकली महाराज. ते मेषराज म्हणा, शेळी म्हणा, हुकली महाराज. हुकल्याच्या नंतर रात्रीच्या वेळ जंगलात इकडे तिकडे फिरू लागली. आता तिला रात्रभर आसरा पाहायचा होता. तिला एक वाघाची गुहा दिसली. त्या वाघाच्या गुहेमध्ये जाऊन बसली. वाघाच्या गुहेमध्ये जाऊन बसल्याच्या नंतर हिनं विचार केला, होई बळकट माझ्या मनात उरजिता, रात्रभर इथं बसू आणि सकाळी पुन्हा आपल्या कळपामध्ये जाऊ. महाराज वाघ तिकून येताना दिसला. शेळीने विचार केला, आता आपली भैरवी निश्चित आहे म्हणली, 11:15 वाजलेत, आपली भैरवी निश्चित आहे म्हणली, काही चिंता नाही. महाराज हिनं विचार केला, आता आपल्याला वाघ एका टपूत खाते, पण शेळीने विचार केला असं मरायचंय तसं मरायचंय, थाटात मरू म्हणली. महाराज पुढून वाघ दिसला रे दिसला. हिनं जोरात आवाज केला, ए वाघा मी मेषराज आहे म्हणली, मेषराज. त्या शेळीला संस्कृत मध्ये मेष म्हणतात, मेषराज तिचं काय चुकलं? मेषराज आहे म्हणली, मला तुला खायचंय. वाघ म्हणला हमारेच घर मी हमारं कुछ मी माझ्याच घरात तर मलाच वजन. पण भेला महाराज ते वाघ भेला. वाघाला वाटलं नक्की कोणतरी मोठा प्राणी आहे, आपल्याला खाऊन घेईन. वापस निघाला बाबा. वापस निघाला. वाघ वापस निघाला, पण समोरच्या वडावरती एक माकड बसलेलं होतं आणि त्या माकडानं वाघाला पाहिलं. आणि वाघाला पाहिल्याच्या नंतर माकड म्हणला, ए वाघा काय भ्यालास म्हणला, जाय त्या गुहेत, त्या गुहेमध्ये शेळी बसलेली, कर तिचा नाश्ता आणि बस म्हणले तुझ्या घरात. शेळीने विचार केला, माझ्या आकारानं मी बरोबर हँडल केलं, ह्या माकडाला काय गरज होती? आणि हे माकड असं बळबळ करते म्हणून याला काय म्हणते? काय म्हणते? हे मधात माकड बळबळ करतात म्हणून याला काय म्हणते? आणि असे लय माकड आहेत महाराज, त्याला दमच निघत नाही. काही चांगलं व्हायला लागलं रे लागलं, मधात बळकन काहीतरी करणार म्हणजे करणारच महाराज, करणारच माकड, त्याच्याशिवाय त्याला करमत नाही. माकड म्हणलं एक काम करू, तुला बेव वाटायला का? मी तुझ्यासोबत येतो म्हणले. आपण तुला खोटं वाटत असलं शेपटीला गाठ बांधू, मी समोर चालतो, तू माझ्या मागं चाल. आता शेळीला वाटलं आता तर 100% आपली भैरवी म्हणली, आता तो वाघ आपल्याला सोडित नाही. पण शेळीने विचार केला, असं मरायचंय तसं मरायचंय, दीट होऊनच मरू म्हणली. शेळी म्हणली, ए माकडा, जवळ जवळ गेले, ए माकडा तुला 2 वाघ सांगितले होते, तू एकच वाघ आणला. महाराज आता वाघ थांबला असन वय. दादा वाघ असा पळाला अजून वापस आला नाही. विटाला फायदा आहे. चांगल्या गोष्टीत माणसानं दीट होई बळकट, माझ्या मनात तुरे दीट येतो या नुटू माता मरणा वाचवणे. सर्वता वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा मधलं भजन घेऊ. जवळजवळ 2 तास झाले, तुम्हाला काही विनंती केली नाही. आता एकच विनंती करतो, ज्यांना ज्यांना हात आहेत हात अशी वर करा. सगळे पुरुष मंडळ महिला मंडळ सगळे हात वर सरळ. हा सगळे जेला हात आहे तेनच करा, जेला हात नाही गणपती बापाला प्रात नाही त्याला लवकर हात द्या. हात वर सरा सगळे. आपल्या सप्त्याची मीटिंग बसली. आमचे दत्ताभाऊ, लखनदादा, सगळे आमचे अण्णा, विनूभाऊ, सगळे आपले हनुमाननगर मित्रमंडळ, बापू, दादा सगळे बसले. फोन केला, म्हणले महाराज असे हात सरा सगळे. मला म्हणले महाराज तुमचा कोणचा दिवस घालायचा? म्हणलं दावा सोडून कोणचा घाला का हे चिंता. हात सरा सगळे. आमचे कुंडराम नाना म्हणले, नाही महाराज आपल्या पंक्तीला असतात, आपल्याच पंक्तीला. नाना तुमच्याच पंक्तीला होतो, पण महाराजाला अडचण आली म्हणून मागं पुढे केलं. पण एवढा हार म्हणले मी ह्याच पंक्तीला राहणार आहे. हा हात वर सरा सगळे. तारीख घेतली.
काय गोड कलाकार आहेत महाराज, साऊंड सिस्टीम कलाकार रोज अशी भेटत नाहीत ना आम्हाला. नंबर एक काय हात सरा सगळे जास्त ताटकळत नाही की नाही. आलोय मंडपात करतोय कीर्तन, करा भजन विठोबार कुमारी भाग्याचा उदय ते जुळी संत पाय येतो या नुटू माता मरणा वाचून सर्वताई झाली मधली चाल विठाला विठाला. महाराज म्हणले आता हे मस्तक संतांच्या पायाजवळ तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाल्या दनी येतो या नुटू माता मरणा वाचून सर्वता राहिलेलं आयुष्य भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये घाला. जवळजवळ आपली वेळ संपलेली आहे. घेऊ 5 मिनिटं गावरायचं. हा 5 मिनिटं घ्या तरी म्हणाले दादा भाऊ, घ्या तरी म्हणाले, माना तरी हलवायले. काल त्या फुल कळसला असंच म्हणलं घेऊ का 5 मिनिटं, कोणीच बोललो नाही महाराज. 5 मिनिटं सगळे शांत बसले आणि मागून एक म्हातारा म्हणून लागलं बघ ना तू या करा इथं बरं आहे महाराज, इथं बरं आहे, घ्या तरी म्हणालेत. ऐका बरं लवकर सोडं तर म्हणते नारळ नाही म्हणून सोडे, लय लांबीलं तर म्हणते याला काही कीर्तन नसते म्हणून काही चिंता नाही, बरोबर 11ला सोडतो, काळजी करू नका. महाराज म्हणले बाबा राहिलेलं आयुष्य भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये घाला, नामचिंतन करा. संत महात्मे तळमळी सांगतात हकारुने सांगे तुका नाम गीता राहू नका. लोक ऐकत नव्हती, महाराज चिडले, शिव्या दिल्या, किती सांगू तरी नायकती बटकेची पुढे शिंदळीची रडतील. हे घ्यायचं कारण म्हणजे आमची तरुण मंडळीच्या जरा आग्रह सर्वांनी मोठ्या प्रेमाने मस्त आनंद घ्यायचा. आज आमच्या खंडोबरायाची सटे पुन्हा काही चिंता करायची नाही, चंपाषष्ठीचा उत्सव आहे, मस्त सर्वांनी उभा राहून आनंद घ्यायचा बरं का. बारकाली पोरं हे समोरचे हो बाबा मस्त आनंद घ्यायचा, काही चिंता करायची नाही. बाबा नाथबाबा चिडले, नाथबाबांनी पिंगळा प्रकरण मांडलं, पिंगळ्याच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला पटवून सांगितलं बाबा तुम्ही ऐका, तळमळी सांगू लागले, तुम्ही जर नाही ऐकलं मग आमचे काही जर ऐका. हा हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा शेजारच्याची शेपट टाळी वाजवा, बारकाले पोरं उभा राहा. वारे वा शिवाजी महाराज असा असा हा एक टाळी वाजवा. हा हा शेजारच्याची शेपट टाळी वाजवा. संत महात्मे तळमळे सांगतात बाबा नामचिंतन करा. वा आदित्य महाराज वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे लटिकेने बोले आणि वर्तमान खोटे वर्तमान खोटे पिंगा बाई पिंगा गो पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा गो पिंगा बाई पिंगा पिंगा बाई पिंगा गो पिंगा बाई पिंगा आवगा आवगा पिंगा गा आवगा डांगर पिंगा आवगा डांगर पिंगा गो आवगा डांगर पिंगा गो काळ्या राती तळपत होत
तिच्या रूपाच गुण काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच ऋण अशीच देखणे होती अशीच देखणे होती एक मुसलमानाची शिक्षा त्या तरुणीला आई म्हणाला वानवणार वाजे हो हा 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 असं हे हो हे हो त्या तरुणीला आई म्हणाला राजा तुळशीलबान राजा तुळशीलबा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की येतो येतो आले आले रांगत होती हिंदू मुसलमान आले आले रांगत होती हिंदू मुसलमान करणी उचित करणी उचित प्रेम झाली हृदयात दान मागायास वा शिवाजी महाराज वा शिवाजी हे अहम वाग्या सोहम वाग्या प्रेमनगराबारे अहम वाग्या सोहम वाग्या प्रेमनगराबारे सावध हो म्हणे भजनी लागा देव करकुबा मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी सगळे हातवर हातवर घ्या सगळे 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 मागचे पिंगळा 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 महाद्वारी वा 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 हा देव हा वा नवना दादा देव